प्राजक्त तनपुरेंचा उद्या होणार भाजपमध्ये प्रवेश। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। तनपुरेंना दिली जाणार अहिल्यानगर परिषदेची जागा। राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस कायम। पार्थ पवारांनी काही मंत्र्यांना मागितला गेल्या 6 महिन्यांच्या टेंडर आणि निधीचा हिशोब। पार्थ पवारांच्या सूचनेनं वरिष्ठ नेते नाराज। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक। ठाकरेंची शिवसेना परिषदेच्या 5 ते 6 जागांसाठी आग्रही। तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता। रोहित पवार पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये दाखल। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात चौकशीची घेणार माहिती। तपास कुठपर्यंत आला याचा घेणार आढावा। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट। अंतरवाली सराटीमध्ये आज पुन्हा होणार चर्चा। तोडगा न निघाल्यास उद्यापासून जरांगेंचं आमरण उपोषण। नीट पेपर फुटी प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। FAIMA आणि UDF यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी। NTA बरखास्त करण्याची याचिकांमध्ये मागणी। नसरापूर प्रकरणातील आरोपीवर आजपासून नियमित सुनावणी। आरोपी भीमराव कांबळे विरुद्ध आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे सादर। कोर्टाकडून आजपासून इन कॅमेरा सुनावणी। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील 14 जणांच्या मृत्यूचं प्रकरण। विषारी दारू प्रकरणी योगेश वानखेडेला अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी स्वीकारला राजीनामा। कर्नाटकातील मंत्रिमंडळ अखेर बरखास्त। बेटवा नदीवर बांधकाम सुरू असताना पूल कोसळला। ढिगाऱ्याखाली दबून 6 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू। उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मधली घटना। प्रख्यात कवी गझलकार बशीर बद्र यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साध्या भाषेत गझल रुजवणारा कवी हरपला।